राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। 3 दिवसांपासून भाजपकडून युतीबाबत चर्चा नाही। नाशिकमधील 122 वॉर्डात शिंदे सेनेचा प्रचार सुरू आहे। आम्ही भाजपच्या निरोपाची वाट पाहत आहोत आणि स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असं मोठं वक्तव्य अजय बोरस्ते यांनी केलंय। नाशिकमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून आता प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे। अगदी डोर टू डोर प्रचारावर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भर दिला जातोय। आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आहेत। दादा, प्रचाराला सुरुवात झाली आहे, जागा वाटपाचा तिढा कायम आहे? नाही, मला असं वाटतं की जशी आम्ही युतीच्या निरोपाची वाट बघतोय तसंच नाशिकची जनता सुद्धा, कारण ह्या जनतेला युती हवी आहे आणि हा युतीचा मतदार आहे। त्यामुळे ही सुद्धा ह्या युतीबाबत नक्की काय होतं आहे याची आतुरता सगळ्यांना लागली आहे। परंतु खेदपूर्वक सांगावं असं वाटतं आहे की गेल्या 3 दिवसांपासून अशी कुठलीही चर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालेली नाही किंवा तसा अधिकृत निरोपसुद्धा आम्हाला आलेला नाही। शेवटी असं आहे की निवडणूक आहे। शिवसेनेमध्ये 122 जागांसाठी इच्छुक उमेदवार आहेत। या प्रत्येकाला निवडणूक लढायची आहे। त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आता कालपासून फॉर्मसुद्धा भरण्याची सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्व इच्छुक उमेदवारांना आम्ही सांगितलं की आपण लोकांपर्यंत जा, शिवसेनेसाठी मतदान मागा। युतीचं काय होतं ते आपण बघूया, परंतु आता जास्त दिवस वाट बघता येणार नाही। लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोहोचलं पाहिजे। लोकांपर्यंत आदरणीय